आताची व्यवस्था 60 सेकंदात या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आजचा प्रश्न, तहसीलदाराच्या वरचा अधिकारी कोण असतो आणि एका वेळी अनेक तालुक्यांच्या प्रशासनावर देखरेख कोण ठेवतो? उत्तर आहे SDO, सब डिव्हिजनल ऑफिसर, म्हणजे उपविभागीय अधिकारी। हा अधिकारी जिल्ह्यातील एका उपविभागाचे प्रशासन सांभाळतो। त्याच्या हाताखाली सामान्यतः अनेक तालुके असतात। SDO बद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी। SDO चे पूर्ण नाव सब डिव्हिजनल ऑफिसर असे आहे। मराठीत याला उपविभागीय अधिकारी म्हणतात। तो जिल्ह्यातील एका उपविभागाचा प्रमुख अधिकारी असतो। त्याच्या नियंत्रणाखाली अनेक तहसीलदार काम करतात। महसूल प्रशासनावर देखरेख ठेवतो। जमीन आणि महसूल संबंधित महत्त्वाच्या प्रकरणांवर निर्णय घेतो। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला मदत करतो। निवडणुका, जनगणना आणि आपत्ती व्यवस्थापन यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतो। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यातील महत्त्वाचा प्रशासकीय दुवा असतो। इंटरेस्टिंग फॅक्ट, अनेक राज्यांमध्ये SDOला SDM म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असेही म्हटले जाते आणि त्यांच्याकडे काही दंडाधिकारी अधिकारही असतात। अशीच महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी इन्फो स्टडी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।